नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बीडमधलं राजकारण आज अजितदादांच्या पालकमंत्री पदाच्या पहिल्या बैठकीत देखील दिसून आलेलं आहे. ही पालकमंत्री पदाची किंवा जिल्हा नियोजन समितीची जी बैठक होती, पहिलीच बैठक आज अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झाली आणि या बैठकीमध्येच जोरदार वाद झाला. अर्थात हा वाद जो होता तो होणार होता, हे अपेक्षित होतं आणि त्यानुसारच सगळं घडलेलं आहे. पण याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला जाणवल्या, त्या आग्रहानं तुमच्यापुढे आणाव्याशा वाटतात. यातलं सगळ्यात जे महत्त्वाचं कारण की भाजपचे आमदार सुरेश धस हे ज्या पद्धतीनं बीडमधल्या दहशतीबद्दल, संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल बोलतायत, ते जर बोलले नसते तर या प्रकरणाला आता जी वाचा फुटलेली आहे तशा प्रकारची वाचा फुटली नसती. पण काय झालेलं आहे की या सुरेश धस यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडनं होतो आहे. अजितदादा हे तर स्वतः अगदी धस यांना अरेतुरे बोलले, तो माझा कार्यकर्ता आहे, त्याच्या म्हणण्याला मी किती गांभीर्याने घेऊ, त्यानं जर काही एखादं विधान केलं तर त्याच्या विधानाला मी फालतू प्रश्न म्हणून अजितदादा त्याच्याकडे पाहत आहेत आणि त्याच्यावरती मला विचारू नका, असं पत्रकारांना सरळ सरळ सांगत आहेत. आता धस हे कसलेले मुरलेले राजकारणी आहेत, त्यांना माहिती आहे कुठे वाकायचं आणि कुठे झुकायचं. तर त्यांनी त्यांना जे आरेतुरे बोलले त्याच्याबद्दल ते काही बोलले नाहीत. आपण अजितदादांचे कार्यकर्तेच होतो, अजितदादा हे माझे नेतेच होते, अशा पद्धतीची एक मांडणी करून हा विषय वाढणार नाही याची त्यांनी त्यांच्या परीनं काळजी घेतली. पण अजितदादांनी जाहीरपणे एखाद्या आमदाराला आरेतुरे म्हणणं आणि त्याने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी त्या आमदारालाच टार्गेट करणं, हे मला वाटतं थोडंसं चुकीचं घडत आहे. एकतर बीडमधली बदनामी कोण करतंय, का करतंय आणि कशामुळे घडतंय, हे जरी राजकीय आरोप प्रत्यारोप जरी असले तरी बीडमध्ये काही ना काहीतरी चुकीचं घडत होतं, हे मान्य करायला लागेल. आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत का, राजकीय स्पर्धक आहेत का? नक्कीच आहेत. पण हे राजकीय स्पर्धकच एकमेकांचे गैरव्यवहार बाहेर काढत असतात, त्यांच्या दहशतीबद्दल बोलत असतात. कुणी आपला जवळचा मित्र हा त्याच्या दहशतीबद्दल, आपल्या मित्राबद्दल बोलणार नाही. त्यामुळे विरोधकच बोलणार आणि विरोधकच त्याचे राजकारण करणार, तर राजकीय मुद्दा म्हणून तापवणार. त्यामुळं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे संबंध ताणलेले गेले आहेत, त्याचा एक प्रकारे फायदाच या बीडमधल्या सगळी जी वस्तुस्थिती आहे ती समोर यायला झालेला आहे. पण धस यांचे जे आरोप आहेत किंवा धस हे जे मुद्दे मांडत आहेत, त्याला ना भाजपचे नेते सिरियसली घेत आहेत आणि अजितदादा यांनी तर सिरियसली घ्यायचं काही कारणच नाही आहे. त्यांना माहिती आहे की धनंजय मुंडे हे जे नेते आहेत हे जनाधार असलेले नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत आणि भाषणासाठी अजितदादांच्या पक्षाला उपयोगी पडणारे नेते आहेत. त्यामुळं नैतिकता किंवा एक संकेताच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांचा अजितदादा राजीनामा घेतील अशी बाळबोध समजूत जनतेची पण नाही आहे. कारण जनतेला माहिती आहे असं नैतिकता वगैरे हे जे दिवस आहेत हे केव्हाच राजकारणामध्ये बाहेर पडलेले आहेत. पण जेव्हा आरोप होत आहेत आणि जेव्हा काही गोष्टी घडत आहेत तर ते आरोप किमान समजावून तरी घ्या, त्याची चौकशी तर लावा. बीडमधले SP जे आहे ते काहीच कार्यवाही करत नाहीत, त्यांना जाब तरी विचारा. जे खुनांचे प्रकरण वर्षानुवर्ष हे दप्तरी नुसते फिर्यादी म्हणून साचलेले आहेत, त्यांच्या फायलीवरची धूळ तरी कधी झटकवा. या प्रश्नांची उत्तरं मला खरं तर सरकारकडनं आणि अजितदादांकडनं अपेक्षित आहेत. सुरेश धस मुद्दे मांडतायत म्हणून त्या मुद्द्यांना जातीय रंग देणं हे देखील चुकीचं आहे. आणि नाहीतर अन्यथा काय होईल, कोणत्याही एखाद्या जातीच्या पुढाऱ्यानं काही गुन्हा केला तर ज्या जातीची मंडळी त्याच्या पाठीशी उभं राहणार आणि जात म्हणून तो आपला कोणताही कृष्णकृत्य, कोणताही गुन्हा हा सपादून नेणार, हे काही योग्य ठरणार नाही. त्यामुळं सुरेश धस यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांचा सुरेश धस हे काही धुतल्या तांदळाचे आहेत किंवा सुरेश धस हे अतिशय प्रामाणिक, परोपकारी, कोणतीही लांडी लबाडी न करणारे राजकारणी आहेत असा दावा ते स्वतः देखील करू शकणार नाहीत. पण आता जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती बोलणं अपेक्षित आहे. जर धस यांच्या विरुद्ध पुरावे असतील, धस यांनी काही जर चुकीचं केलं असेल तर धनंजय मुंडे आणि किंवा त्यांच्या समर्थकांनी ते जरूरपणे पुढे आणावं. पण जे मुद्दे आता बजरंग सोनवणे, धस किंवा बीडमधली इतर जी मंडळी उपस्थित करत आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करणं म्हणजे जनतेचा कायद्यावरील विश्वासाला एक तडा जाणं असा प्रकार मी समजू इच्छितो. अजित पवार यांनी पालकमंत्री हे बीडचं होणं हीच खरं धनंजय मुंडे यांच्यासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. पंकजा मुंडे यांना देखील ते पालकमंत्रीपद नाही मिळालं, ही देखील त्यांच्यासाठी थोडीशी क्लेशदायकच गोष्ट आहे आणि ती नाराजी त्यांनी पंकजा यांनी जाहीरपणे बोलून दाखवली पण होती. पण मला वाटतं अजितदादा यांनी धस ना असं हिणवण्यापेक्षा बीडमधला कारभार कसा सुधारेल
बीडमधल्या यंत्रणा कशा प्रकारे हात झटकून कामाला लागतील आणि पीक विमा असो, म्हणजे धस यांचे मुद्दे काही किरकोळ नाही आहेत. पीक विम्याचा प्रश्न आहे, DPDCमधल्या निधींचा प्रश्न आहे, बीडमधले 10-12 खून झालेले आहेत त्याचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे, बीडमधल्या बिंदू नामावलीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. आणि हे प्रश्न खरोखरीच असे धस यांनी मांडले म्हणून असे फेकून देण्यासारखे नाहीत, हे मात्र नक्की. त्यामुळं केवळ धस यांना टार्गेट करण्याऐवजी त्यांनी जे प्रश्न पुढे आणलेले आहेत त्याला उत्तरं प्रशासनानं देणं, कारभाऱ्यांनी देणं आणि अजित पवार यांनी ती उत्तरं देणं पालकमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार यांनी आजच्या ज्या बैठकीमध्ये खंडणीखोरांना सोडणार नाही, खंडणीखोरांना मकोका लावू, याव करू त्याव करू अशा प्रकारची भाषा वापरलेली आहे. सत्ताधाऱ्यांनी अशीच भाषा वापरायची असते, पण प्रत्यक्षामध्ये या घोषणांचं किंवा या भाषेचं रूपांतर हे वस्तुस्थितीमध्ये व्हावं, ही जर बीडमधल्या जनतेची अपेक्षा असेल तर ती चुकीची ठरणार नाही. त्यामुळे मला वाटतं बीडमधली आजची जी पहिली पालकमंत्री म्हणून अजितदादांनी जी सभा घेतलेली आहे त्या सभेतली जी चुणूक बीडमधल्या राजकारणाची दिसली ती ठीक आहे. आज पहिली सभा होती, धस, बजरंग सोनवणे हे मुंडेंवरती चिडलेले होते, त्याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजित पवार नावाचा इफेक्ट, अजित पवार यांच्या पालकमंत्री पदाचे परिणाम हे बीडमध्ये लवकरात लवकर दिसणं गरजेचं आहे. आता परळीमधल्या ॲशचा जर मुद्दा असेल तर अजितदादांनी ऊर्जा खातं सांभाळलेलं आहे. महानिर्मिती ही कंपनी ही राज्य सरकारची कंपनी आहे. आता परळीमधल्या ॲशमधला जर गैरव्यवहार होत असेल आणि त्याच्याविषयी जर धस बोलत असेल तर तो मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही आहे, हे मात्र तेवढंच नक्की. तर बघूया, अजितदादा यांनी सुरुवात तर जंगी झालेली आहे. खुद्द धनंजय मुंडे हेच त्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री म्हणून जर अजितदादा बीड जिल्ह्यामध्ये आले तेव्हा गेलेले होते आणि त्यांनी आपापल्या परीनं राष्ट्रवादीची काही यंत्रणा अजितदादांच्या स्वागतासाठी लावलीही होती. पण मला वाटतं अजितदादांनी पक्ष सोडून, पक्षाची भिंत ओलांडून बीड हा जिल्हा एक महाराष्ट्रात जो मागासलेला जिल्हा आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणण्याचं मोठं काम आपल्या कारकिर्दीमध्ये करावं, यासाठी लेट्सकडनं त्यांना शुभेच्छा आहेतच. आणि केवळ धस यांना हिनून चालणार नाही, तर धस यांच्या मुद्द्याला उत्तर शोधणं ही काळाची गरज आहे, एवढं मात्र नक्की. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि धस यांचे मुद्दे खरोखरीच दुर्लक्ष करण्यासारखे आहेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.